केलेत. अत्यंत लाजिरवाणी ही घटना आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शुभम, अंकुश, पुष्पराज त्या पोरीचे जवळचे नातेवाईकच होते. लांबचे नातेवाईक होतेच. जरा लांबचेच होते पण नातेवाईक होते. शुभम, अंकुश, पुष्पराज हे नातेवाईक असून ती या पोरीवर असे केले. आणि त्या पोरीला म्हणजे जेव्हा बलात्कार झाला, तिने नातेवाईकाला सांगायचं होतं, पण ती सारखं टाळाटाळ करत होती आणि ते कुठं तर कुठं आई-वडिलांना खटकत होतं. त्यावेळेस ते सगळं झालं. तर त्यावेळेस तिने सांगितलं असतं, तर ही गरज आतापर्यंत पडली नसती. हे सगळं कांड झालं नसतं. त्यांना तातडीने अटक झाली असती आणि जन्मठेपेची शिक्षा झाली असती. आणि ते अटक झालेले आहेत. त्यांच्यावर आता कोर्टामध्ये त्याला पेश केलं जाईल. त्यांच्यावर कुठलं कलम दाखल होईल, कुठलं काय नाही. आणि त्याला कुठल्या कलम कुठल्या कलमानुसार त्याला कोठडीत सुनावले जाईल, हे काय अजून समोर आलेलं नाही. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पुन्हा भेटेल. नमस्कार.